श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा। श्री गजानन महाराजांच्या प्रसादाने महारोगी सुद्धा बरे झाले। श्री गणेशाय नमः। हे संत वरदा श्रीधरा, हे दयाच्या सागरा, हे गोप गोपिका प्रियकरा, तमानिडा पावग हरी, तुझ्या ईश्वरत्व पाहण्याकरिता जेव्हा मला विधाता गायी विसरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निजलिले करून गाय वासरा होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईश्वरत्व दाविले। दुष्टी ऐशा कालियाना यमुने माझी तोडून भला, रमामकद्वीपा धाडिला गोप निर्भय करण्यास, तेवी माझ्या देव तुडवूनिया वासुदेवा, दास गणू हा करावा निर्भय सर्व बाजूनी, मी अजान फक्त तुला तुझा हरी, परी देवा कृपा करी कारी, योग्य न तुझ्या कृपेस ऐसे जरी आहे सत्य, परी नको पाऊस अंत, माझी चिंता वार त्वरित आपुलिया कृपा कष्टाते, आता श्रोते सावधान कट हरी लक्ष्मण विटू जगदेव दी मिळून गेले वर्गणी जमावया, भाविकांनी वर्गणी दिली कुस्ती त्यांनी कुटाळी केली, वर्गणीची का हो पडली जरूर तुमच्या साधुस्तव, गजानन म्हणता महासंत जे न घडी ते घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणीही कशाला, कुबेर त्यांचा भंडारी मग कशाच्या फिरता दारोदारी, चिठ्ठ्या कुबेरावरी करा म्हणजे काम झाले, ते एकता भाषण जगदेव बोलला हसून, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी, श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, या अवध्या आटाआटी तुमचे कल्याण व्हाव्यास, स्वामी गजानन त्रैलोक्य हाची मठ साचा, अवधी वने हा बगीचा, पलंग ज्याच्या मुंदिनी, अष्टसिद्धी परी राबवितात ज्याच्या घरी, तो न तोची पर्वा करी त्याचे वैभव निराळे, सविता सूर्यनारायण त्याची दीप कोठून प्रकाश देई शकेन जाण, प्रतिकारक करण्या तमाचा, मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही, हराकारा तो कोठून होई सर्वभौमी भूषविता, तिच्छा ऐहिक वैभवाची असते मानवा प्रतिसाची, ती आहे व्हायाची पूर्ण या पुण्यकृत्येने, रोग बरा करण्या भली औषधीची योग्यता केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो, रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्मवर्ण हे त्यास नाही मुळी राहिले, तुमचे सुसंपन्नता रक्षण व्हावया सर्वथा, पुण्यरूप अवधी असता मिळणे भाग आहे की, संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार त्याचा नाश होणार या पुण्यरूपी औषधीने, म्हणून पुण्य संचय करा कृतर्क न चित्ती धरा, पुण्य मेदिका माझी पेरा, कसा आपुल्या संपत्तीचा बीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार त्यास कधी न येणार, मोड हे ध्यानी धरावे अनाचार दुर्वासना, हे खडक असती जाण येथे टाकिल्यावरी दाना, ते न किडे पाखरे भक्षिती, संत सेवे समान कोणते नाही पुण्यदान, स्वामी संप्रत गजानन मुकुटमणी संताचे, संत कार्यास नाही देता अगणित होते सर्वथा, एक दाना टाकिता मेंदिका माझी कणीस होते त्याच्या कंसाचं दाणे, ती एकाचेच बहुत होती तीच पुण्याची होय स्थिती, हे बुध विसरू नका ऐसे बोलता साचार, कुटाळ झाले निरंतर खरे तत्व असल्यावर, कुटीर गती तर्कांची नेता असल्या वजनदार, वर्गणी ती जमे फार शिल्लकांचे न होणार कार्य कधी वर्गणीचे, असो मिळाल्या जागेवरून कोट बांधिता सत्वरी, झटू लागले गावकरी मग वान कशाची, बांधकाम कोटाचे चालता शेगाव साचे, दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहती, त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी ऐशा रीती केला हो, आपण येथे बसल्याविना काम न चाले झटापाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने केले जैसे ते परियसा, एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवाना झाला दुरी महार होता म्हणून, तई महाराज वंदले तयास कार्य खाली उतरतोस, आम्हा परहंसास विटाळ्याची बाधा नसे, महार बोले त्यावर महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे,
मारुती राम रूप झाला, परी राम सानिध्य नाही बसला. तो उभाच पहा राहिला, कर जोडून रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी. बैलांनो नीट चला आजी, गाडीवाल्या लागून. बैल तैसे वागले, कशी नाही कशाच बुजले. गाडीवाल्या वाचून आले, नीट संकेतिक स्थलावर. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले. तेथेच हल्ली काम झाले त्यांची भव्य समाधीचे. जी जागा शेगावात आहे 2 नंबरात. 43, 45, 706 नंबरच्या. महाराज बसले ज्या ठिकाणी, तीच यावी मेदिनी. मध्यभाग म्हणून हे करणे भाग पडेल. त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन समाधीला तो मध्यदान. असे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाला वेळला. समाधीमध्ये साधल्या वयाला जागा थोडी पडती कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाण जमीन ती होती बांधकामा चालविले. पुढाऱ्यांच्या होते मनी, वचन दिले अधिकाऱ्याने. आणिक 1 एकर तुमच्या लागुनी काम पाहून जागा देऊ. यास्तवे केले धाडस 11 गुंठे घेण्यास, परी ते विकोपास. एक दृष्टीच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यास जो पाटील होता खरी, तो बोलला समर्था, 11 गुंठे जागेचा तपास कराव्यासाचा. एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्मृती. चालविल्या प्रकारावरती शेर त्यांनी मारिला. की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजाननास संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चाकरी जाऊन त्या शेगावी. या घडलेल्या प्रकाराची दंड होणे उचित नसे, म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला, तै हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थास, वाक्य न खोटे होण्याचे मजवरी किटाळ महाराजांचे येऊन गेले नुसते एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नको म्हणून तुझ्या एकाही केसा लागून धक्का न त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसे हाही प्रकार आज तिने झालासे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी ना कधी ऐकले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामीच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडेल प्रकार म्हणजे समर्थांचा चमत्कार, ते आता वर्णितो. मेहकरच्या सानिध्याला सवळकंद नामे ग्राम भला. त्या गावीची एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग, कुजून गेले अवधे अंग. उरली न पडल्या वाचून भेग, जागा दोन्ही पायाला. करपद बोटे झळून गेली, तनुप्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाडी, कडू सुटला तनु ते. म्हणून गंगा भारती त्या महारोगाच्या त्रासाती. समर्थांनी कोणी कीर्ती शेगावी फातला. श्रोते त्या गोसाव्यात लोक अडवू लागले बहुत. तुला रक्तपीती आहे सत्य, तू न जावे दर्शना. महाराज असतील ऐसा ठाई, उभा राहू दर्शन घेई. कधीच न जवळी जाई, त्यांच्या चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार. तू आपुल्या मनी कर. परी एक दिनी गंगा भारती चुकून येऊन अवघ्या लोकाप्रती. येता झाला सत्वरे गती, प्रत्यक्ष दर्शन द्यावया. डोई ठेवता पायावर समर्थांनी चापट थोर मारिली त्यांच्या डोक्यावर. अति जोराने विविध हो म्हणून तो उभा केला. समर्थांनी न्याहाळून लागला स्वामींनी त्याचे थोबाड्याला. दोन्ही कर तांडिले, फडाफड मारिल्या मुखात. आणिक वरती एक लाथ खाकरुणी बेडका व्रत थुकून त्याच्या तनूला. तोच त्याने मानिला. समर्थाचा प्रसाद भरा बेडका होता जो पडला तयाची अंगावर. तो त्याने घेऊन करी जुळून चौध्या शरीरावरी. लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ येथे होता. तो गोसाव्याची बोलता, झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले ते तुझे आहे बापा भले. त्यावर त्याची टाकिले या मंगळ बेडका ते. तो तू प्रसाद मानिला अवधा अंगास चोळीला. जा लावून साबणाला धुवून टाके सत्वर. हे से वेडे पिसे फिरू लागले भूमीवर.
त्यासी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती, त्यांना परिणाम ऐसा होतो. अविधी कृत्यास उत येतो, तो येतो सहज जातो, समाज तो रसा तडा. याची तुझेच उदाहरण, तू औषधी घेण्याचे सोडून आलास की ये धावून. या वेड्या पिशापासी गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा. म्हणे तुम्ही इथेच नुसता, याच करा विचार. अमंगळ साधूपासी काही न राहते निशेसी, कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंध न वसे कदा. तुम्हा दिसला वेडका, तो हा प्रत्यक्ष मल्लम देखा. कस्तुरीचा सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास, हात लावून या खास, म्हणजे कळेल येईल की त्यास तुकेची नाव नाही, अवधी औषधी आहे पाही. मी तुका वेडा नाही, वेडक्यास मल्लम मानणारा. तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून तू वेडका दिसला. तत्वता समर्थाची योग्यता वानमुडी जाणिली, त्याच्या पाहण्या प्रत्यांतर. चाल जाऊ एक पार, स्नान केलेल्या जागेवर, वेळ आता करू नको. समर्थ स्थाना प्रति दिवशी करीत ज्यादी जागेशी, तिथल्या ओल्या मातीस मी लावितो निजागे. ऐसा संवाद तेथे झाला, दोघे गेले स्थानांतला. तो कुटाळासी आला, अनुभव गोसाव्यापरी. भौतिक स्थलांची दोघांनीही घेतली साची. तो गोसाव्याच्या हाती बैसरी औषधी होऊन, कुटाळ्याच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधी किचित येत होता तिचा, तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला म्हणे. कुस्ती कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते, हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा, पहाडी गोड मधुरसाचा, अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले, रोगाचे स्वरूप पालटले. लालीने ते सोडिले, तयाचिया अंगाला चाफे झाले पुरदंत. भेगा पडल्या निमाल्या समस्त, दुर्गंधाची मोडता त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्या ते ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन. प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनुसया नावाची, ती शेगावी आली साची. न्याया निजपतीला संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर. घेऊन पतीस जोडिले कर, चला आता गावाते तुमचे व्याधी बरी झाली. ती मी दृष्टी पाहिली, समर्थ साक्षात चंद्रमोळी आहेत हेच खरे कसे. मुलगा तेच बोलला म्हणे, बापा गावी चला. पुसून गजानन महाराज आला, येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर, मला नको जोडू कर. आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली, त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून. राख लाविता अंगाप्रती आणि चिंता माझ्या संसारात केलीस विटवांबना बहुत. या भगव्या वस्त्राची ऐसे संकेतिक बोलले, धापट्या मारून जागे केले. आता डोळे उघडिले, संसाराच्या संबंध नको. हे संतोष भारती कुमार, तू तुझ्या आईस नेई घरा. इथे नको राहू जरा, सावळकंद जवळ करावा. हिचे जीवनमान जोवर तोवर तिची सेवा करी. मी तुझी माय खरी, तिला अंतर देऊ नको. मातोश्रीचे करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकांच्या ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे. मी येतो सावळकंदात, पुन्हा रोग होईल पूर्वदंत. म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघासी. आजवरी तुमचा होतो, आता देवाकडे जातो. नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा, नराचा जन्म साजिरा चुकेल. 84च्या फेरा ऐसे साच सांगितले. समर्था कृपेने निश्चिंती झाले मलाही उपरती. या परमार्थ खचित माती, टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलसहत सावळकंद्याला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी. पदांतरी समर्थाची आवडी म्हणती साची. त्यास कला गायनाची येत होती विविध हो. प्रत्यही त्या अस्तमनात एक तारा घेऊन जाना. समर्थाच्या सानिध्यास बसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरचेही हर्षे मन. वस्तू अशीच आहे गान, रंजविणारी सर्व ते. ह्या गंगा भारती बरा झाला रोगापती. पत्ता मोडला मालका पुरास पुढे गेला.
गजाननाच्या आज्ञेने असो एकदा पौष मासी झामसिंग आला शेगावासी, बोलता झाला समर्थासी, माझ्या गावास चला हो मम भाच्याचा गृहाला, आडगावी न्यायला मी आलो होतो आपणाला, तई आपुल्या करार ऐसा होता समर्था, मी नाही येत आता नको करू आग्रह वृत्ता, पुढे मागे येईन त्याच दिवशी झाले बहुत, आता चला मुळगावात मी आहे आपला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा मुळगावात माझे घरी, काही दिवस राहा परी, मी अवधी करून तयारी, न्याय आलो आपणा, झामसिंगाबरोबर मुळगावा आले, साधूवर दर्शना लोटले नारी नर, तो न आनंद वर्णवावे, झामसिंग भंडारा घालिता असे थोर खरा, मुळगाव झाले गोदा तीरा, दुसरे ही पैठणी, पैठणी माझी एकनाथ, मुळगावी गजानन संत, भजनी दिंड्या अमित आल्या भजन कराया, आचारी लागले स्वयंपाका, अर्ध स्वयंपाक झाला निका, ते महाराज बोलले देखा, ऐसे झामसिंगा झामसिंगा आज चतुर्दशी, मुळीचा आहे रिक्त तिथी, भोजनाचे पंक्ती पौर्णिमेला होऊ दे, झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार, लोक जमले आहे फार, आपला प्रसाद घ्यावया, स्वामी गेला बोलणे, तुझे व्यवहारिक दृष्टीने योग्य परी हे हाय न माने, त्या जगदीश्वराला झामसिंग हे अन्न न येईल उपयोगा, कारण तुम्हा प्रपंचिका लागून आपले केव्हा वाटते, पंक्ती बसल्या भोजना तो न एकही आकाशधान, भरून आले गर्जना होऊन लागले मेघाची, चमके वीज मध्यवर्ती, झांझावत सुटला भारी, कळकळाट ती कांतारी, लागली झाडे मोडावया, घटकेत पाणी पाणी झाले, अन्न अवधे वाया गेले, मग झामसिंगाने विनविले महाराजास येणे रीती, आता महाराज उद्या तरी मुडी न व्हावा आजच्या परी, हिरमुठी होईल बसती खरी, अवधी मंडळी गुरुराया, निवास या पर्जन्याचा हा नव्हे पावसाळा, अगातुक बेट आला आमचा नाश कराया, आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोडे, ते पहा सकळ मग म्हणती लोक ऐसे, झामसिंग केले पुण्य हा भंडारा घालून, ते भोगले आम्हाला गुण वाकू, तई महाराज म्हणाले झामसिंगा ऐसे संचित होसी, ऐसे खचित होसी कागा, तुझ्यानं उद्या देईल दगा, हा पर्जन्य कधीही आताच मी वागितो, त्यासी ऐसे बोलून आकाशासी, पाहू लागला पुण्यराशी, तो आभाळ फाटले, मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई ऊन पडले, हे एका क्षणात झाले, अगाध सत्ता संताची, दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला, नियम चालला अजून त्या मुळगावी, झामसिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजांच्या चरणी भली, त्या मुळगावा ग्रामात लोक त्या मुळगावात समर्थांचे झाले भक्त, पुंडलिक भोकरे म्हणून एक जवान पोर असे, हा उकिरड्या नामक कुणबीचा पुत्र, एकुलता एक साचा भक्त झाला महाराजांचा, येन तरुणे माझारी, हे उकिरडा नाम वऱ्हाडात, पोरे नसल्या वाचत लोक नवसे ठेवितात, ऐसा प्रघात त्या प्राती, ते पेटया तेलंगणात, केर पूजा महाराष्ट्रात, ऐसा उकिरडा वऱ्हाडात, नाव ठेविती बालकाचे, हा पुंडलिक वध पक्षाशी कराया वारीस येत नेहमी शेगावासी, ध्येया दर्शन ध्यायसी, जैसे काते वारकरी, वद्य पक्षा माझारी, जाती इंद्रिये नीच्या तिरी, देहू आळंदी गावाला, तैसाच हा वराडी, वारी करी पक्षात करी येऊन शेगावात, परमभाव भक्तीने, असो एकदा ब्रह्मांड वऱ्हाडात, रोग ग्रंथिक सनिपात, बाळावला अत्यंत, गाव बाहेर पडले की या तपास केले होते, प्रथमता थंडी वाजते, अंग ज्वाराने तप्त होते, डोळे होती लाल बहु, आणि कुठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर, ती होती करी जोर, वात तिच्या मागुती, मग रोगी बरळत असे, शुद्धी न काही राहत असे, तलकी अंगाशी होत असे, बेशुद्ध होई क्षणाक्षणात, पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भारतखंड, त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी, ती साथ इकडे आली गावोगावी पसरली, त्याचा प्रतिकार मोडून दिली लोकांनी ती घरेदारे, त्या दुर्दैय साथीची स्वारी आली पहा मुळगावावरी, तो पुंडलिकांची आली वारी, शेगाव निघाया
कसं त्याला घरीच आली. परी ती त्याने चोरिली, शेगावाची वाट धरली. आपुल्या पित्या समवेत येता 5 कोसावर, शरीराचे भरला ज्वार, एक पावलं भूमीवर तयाने टाकवे ना. गाठ उठली बगले तर हैराण झाला रस्त्यात, ऐसे पावनं पुसे येतात, का रे पुंडलिका ऐसे करशी. पुंडलिक म्हणे बापाला, बाप मशी ताप आला, गोळा एक काखेला उठला आहे ते धवा, शक्ती सारी क्षीण झाली, आता मजीन चाले वे मुडी, काही करू ही राहिली, वारी हाय दुर्दैव. हे स्वामी दया घना, वारीस खंड पाडीना, दाव तुझ्या दिव्य चरण, भक्तवत्सल्य कृपानिधी. परी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशील ज्वार, जरी पडले शरीर तरी न त्याची पर्वा मला, माझ्या पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, ही साध करी वैरी, नाश तिचा कराया ते शरीर समर्थ जोरावर, परमार्थ घडे तोवर, बाप ही झाला चिंतातुर, ती मुलाची पावन स्थिती, तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र भला, देवाने दिला याने भला, हा माझ्या वंशाचा उकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडा बघायास आणू काया समयास, तुला बाळा बसावया, पुंडलिक वंदे तयावरी, झाले पाहिजे पायीच वारी, उठू बसत कसे तरी, जाऊ चल शेगावी, मध्येच मृत्यू आल्यास, शव तरी ते शेगावास, नको करू शोकास, हेच आता सांगणे, बसत उठत पुंडलिकाला, अति कष्टे शेगावाला, पाहून स्वामी समर्थाला, घातले त्याने दंडवत, तो समर्थाने माव केले, एका हाताने दाबिली काख त्यांनीही आपुली, अति जोर काढुनी, आणि केले मधुत्तर, पुंडलिक तुझे गणांतर, टळले आता तिळभर, चिंता करू नको, तैसे महाराज वंदिता शनी, पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जागीच्या जागी जिरुणी, ताप तोही उतरला, कप शक्ततेने राहिला, देहा करणे करी पुंडलिकाच्या मातेने, माणिक नैवेद्य काढून वाढून, घास त्या नैवेद्याचे, समर्थ घेता 2 साचे, कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होऊनी, पुंडलिक गेला पूर्वदंत, अशक्तता राहिली किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य, उघडा डोळे अवध्यांनो, गुरु योग्य असल्यावरी, वाया न जाई सेवा खरी, कामधेनू असल्या घरी, कान इच्छा पुरतील, सांग करू बारीच, पुंडलिक गेला मूळ गावात, जे चरित्र वाची भला, त्याने टळले गंडांतर, संत चरित्र न कहाणी, अनुभवाची खान जाणी, मात्र विश्वास मनी, संत कथेचा यावा हो, श्रीदास विचरित हा श्री गजानन विजय नावे ग्रंथ, सुखद हो भाविका प्रत, हेच देवा मागणे, शुभ हो तो हरि अर्पण आहे. इति श्री गजानन विजय ग्रंथ 3 अध्याय समाप्त.